बद्दल सर आम्ही 2 दिवस झाले 8 दिवस झाले हे आंदोलन आम्ही चालवत आहोत सध्या, परंतु प्रशासन आत्तापर्यंत त्या ठिकाणी कुठलीच दखल घेत नाही। आम्हाला सध्या तात्काळ पाणी उपलब्ध करून द्या अशी विनंती आम्ही बीडीओला केली। बीडीओ साहेब काल आले होते, पूर्ण गावासमक्ष त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की उद्या सगळे ठीक, उद्या लगेच तुमची चौकशी होईल म्हणून पूर्ण या वित्त आयोगाच्या कामाची। आमच्या गावचा मूळ प्रश्न असा आहे सर, जलजीवन योजना फेल असताना वित्त आयोगाचे लाखो रुपये त्याच्यावरती बिलं उचलले, बोगस बिलं, आणि एक घोट पाणी सुद्धा त्या गावाला आमच्या मिळत नाही। आम्ही बीडीओला 4 दिवस झालं फॉलोअप घेत आहोत। बीडीओ आले काल, आम्हाला आश्वासित केले, चौकशी नेमिले, जे इंजिनियर पाणी पुरवठ्याचे आहेत ते चौकशीला आहेत, जे विस्तार अधिकारी हे काम त्यांच्या हातून झालेलं आहे तेच विस्तार अधिकारी चौकशीमध्ये आहेत। त्यामुळे न्याय कोणाकडून, अपेक्षा न्यायाची कोणाकडून करायची आम्ही गावकरी? जीवन मिशन अंतर्गत जे हर घर नल से जल ही योजना होती, म्हणजे तुमच्या गावात लागू झाली म्हणावी का नाही म्हणावी? आमच्या गावात तर नळ योजना सोडा हो सर, आमच्या गावात भांड्यानं पाणी आणतो म्हणलं तर भरून आणायला पाणी नाही, नळाचं कुठली गोष्ट आली? एकंदरीत त्याच्याबद्दल आपण सीओ मॅडमला भेटलात का? सीओ मॅडमला पत्र दिलेले आहे, आता आम्ही जस्ट अजून परत फॉलोअप घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। आम्हाला म्हणायचं आहे, आमच्या बीडीओ साहेबांकडून न्यायाची अपेक्षा होती, काल आमच्या गावामध्ये ते आलेले आहेत, परंतु त्यांची जी समिती आहे, आता किती वाजले तर 3 वाजलेत आहेत, 3 वाजलेले आहेत, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन आम्ही घेऊन ठेवलेलं आहे। 3 वाजतागत अजून एकही जण आम्हाला त्या ठिकाणी कॉल देखील केलेले नाही की चौकशीसाठी येत आहोत म्हणून। जर तुमची मागणी मान्य नाही झाल्यास पुढच्या आंदोलनाची भूमिका काय राहील? आमची जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आणि गावकरी बसून या आंदोलनाची दिशा ठरवू आणि निर्णायक लढाई येत्या 26 रोजी आम्ही आमरण उपोषण ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु उपोषण करूनच जर प्रश्न सुटत असतील, प्रशासनाला जर अगोदर जाग येत असेल तर आमच्या गावचं तर दुर्दैवच आहे, परंतु सबंध महाराष्ट्राचं, देशाचं दुर्दैव आहे। उपोषणावरच जर प्रश्न सुटत असतील तर